विभागे गजबागे माय शेवंता बाय वर रखमा बाय वर भामा बाय वर गे माय लगे क्वीन ये का ना दिले अदर इंगा बाय वर गे माय तारा बाय वर गे माय रखमा बाय वर गे माय तुला गे क्वीन अरे पप्या तुला गुंडा बाय स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भारी लाविले सदभक्ती भावे बोराटे हाती धरले. ऐका सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं नाही. कुंकू वाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या खेड्यामध्ये आल्यानंतर कुंकू पाहायला मिळतं बरं का. शहरामध्ये गेलं साडीचा कलर तसा टिकलीचा कलर चष्मा लावून बघावं लागते बिगर बोर्डाची गाडी आहे का बोर्डाची गाडी आहे. हा सौभाग्याचं प्रतीक आहे कुंकू. हा कुंकुवाचं महत्व जर ऐकावं वाटत असेल तर सीतामायाकडून ऐकावं. ज्यावेळेस अरण्यामध्ये सीतामाया भांगामध्ये कुंकू लावायच्या सिंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले आणि उपस्थित राहून हनुमंतरायाने प्रश्न विचारला का ओ सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावता हे भांगामध्ये सेंदूर लावता या कुंकुमाचं महत्व काय या सेंदुराचं महत्व काय. त्यावेळेस सीतामाईने उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं. म्हणून आमचे नादबाबा सांगतात अनादी सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भाडी लाविले सदभक्ती भावे बोराटे हाती धरले. बुरगुंडा वै तुला बुरगुंडा होईल दादा वाडकी बघ इकडे दादा ठोकळचे ठोकळ बसलं की बघ वाडायच्या नावानं बोंबा बोंब एके अर्धी कोर भाकर घेऊन ये गडगड पेटले घेऊन ये तुला सुया देते पिना देते डिस्कोचा मनी देते मोराड शेंग देते मावशी तुझ्या म्हाताऱ्याला खेळा खुळखुळा देते घेऊन ये कच्चाई बयवाड मच्छाई बयवाड वराई बयवाड वामनाई बयवाड गोधाई बयवाड कलंकाई बयवाड गे माय चार युगाची काखे पोतडी दशावतार किळे परवडी सोहम शब्द बोले चोखडी माझा शकून ऐके आवडी. बुरगुंडा वै तुला बुरगुंडा वाडके दादा वाडके भिकाऱ्याला नाही तुमच्याकडे का वाढायला हे फोटो काढतो का काय नुसता वाडके भिकाऱ्याला नाही तुमच्याकडे का वाढायला नसला वाढायला तर चला मग माझ्या संग मागायला सोड द्या. वाडके दादा वाडके हे वरल्याडीच्या अक्का का बघते का तोंडाकडे मक्का 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 वाडायच्या नावानं बोंबा बोंब. वाडके भिकाऱ्याला काहीतरी वाडके बस की रे पिंट्या गरीब बस म्हणलं तर बसत नाही म्हणून तुम्हाला गडाला यायचं गड बघायचंय गरीबी बस शांत बस पप्पा घेऊन येतो शांत बस नाही शांत बस नाही कोकटे महाराज आपला मामा आहे घेऊन येतो ना बस की मोड द्या
बापावर गेला खाली बघ र स्वर वाडगे माय हा कच्च्या मच्छ्यावर आहा नरसिंह रूपिणी भक्ताला गे स्तंभ फुडोनी हिरण्य कश्यपूचा वध करोनी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला से भयो बुरगुंड वैतला तुमच्याकडे काही मुदीचा इमा पडला नाही का वाडा की भिकाऱ्याला काहीतरी लातरून भिकारी आला रोज येतं का दाराला तुझ्या दादा हा फोटो काढतो काळ्या शर्टावाला वाढ की निसता फोटो काढतो काय लगीन झालं का तुझं नाही करतो का माझ्या संग अरे एकावर एक फ्री 2024ची ऑफर दौडू नकोस तू माझा राणा मी तुझी अंजली उद्या आपलं लागिरा झाला जी उद्या खर्च पुढल्या वर्षी तू सरपंच वडपाची वाडगे ओ माय वाडक्या का वाडके भिकाऱ्या कॅमेरावाला निस्ता फोटो काढतो का काय वाडके काहीतरी तू बी धंद्यालाच आलाय मी बी धंद्यालाच आली तू काय फुकट आलाय वय सिस्टीमवाला वाडके हा तू फुकट आलाय का तू फुकट आला तर माझं पाकिट घेऊन जा बाबांकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक पण बाबांकडून ही बक्षीस आलं नाही मला खऱ्या अर्थानं आशीर्वाद प्राप्त झाला वाडगे माय वाडक्या का वाडके भिकाऱ्याला काहीतरी सिस्टीमवाला हा वाडके तुझं नाव घेते चांगलं एक वाडके वाडगे माय कच्च्या मच्छ्यावर आहा नरसिंह रूपिणी भक्ताला गे स्तंभ फुडोनी हिरण्य कश्यपूचा वध करोनी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला से भयो बुरगुंड बैतला बुरगुंड सिस्टम वाल्यानं काय सप्त्यात 20 रुपये घेतलेली काय बंद करून टाकायचं 20 रुपये घेऊन वाटले घेऊन आणायचं चुकून पडलं बरं का हो सॉरी सिस्टीमवाल्याचं नाव काय पण गणेश त्यांच्यासाठी एक नाव घेते ऐका महिला मंडळ रुंजून जाते खिडकी वाट पाहते खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगर 12 सुपारी कापते करा पान खाते 13 तिकडून आले व्यापारी काढते पदर घालते वारा वाड्यात 7 वाड्यात 7 दरवाजाला 7 कुलप 7 कुलपाचे होते मी किल्ली उघडते देवखोलीत होता खाटखाटावर होती गादीवर होती उशीवर होती बशीत होता कपात होता दूधात पडली माशी गणेशराव गेले काशी तर त्यांच्या नावानं धरते येणारी माघ शुद्ध एकादशी स्वर वाडगे माय ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवादी संत जन सवे कुरकुले घेऊन भीमा तटी उभी राहिले से भयो बुरगुंड बैतला वाडके काळ्या शर्टवाला नाही वाढत नका वाडगे माय ऐका बुरगुंडा म्हणजे काय ऐका प्रत्येक भारुडाचा तुम्ही अर्थ समजून घ्या ऐका बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो तुला मुलगा होईल किंवा
मुलगी होईल पण माझ्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला. बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल. मावशी तुला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? ऐसा कुणा सांगितला संती जे जे कार केला एका जनार्दनी आनंद झाला. माझा कुरकुला देखो निमाय भक्त पुंडली का कुरकुला देखो नी. भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल मावशी उठा 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 असं उठल्या झटकून मोकळा असं करून बारोड कर नाही तर चुलीत जा. चालला टाटा वाडगे माय. ऐका भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल मावशी तर खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे. ऐका बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पितंय. बापानं हातभट्टी पिली पोरग 90 पितंय. हां होय महाराज. गुरुजी कडू इंद्रावून पेरल्यात जायफळ लागण्याची शक्यता आहे का? हा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवतंय. मावशी आपण लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड म्हणतो यंदा आंबं कसं आलं नाही तर येड्या. वृक्षारोपण चुकीचं झालं. मावशी आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. ज्यांना जायचंय त्यांनी गपचीप तरी जावा. बोलून दुसरं भारुड होईल सुंदर असं. चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. मुलगा लहानाचा मोठा केला मोठा करून शिकून नोकरीला लागला. नोकरी करत करत 4 पैसे कमवू लागला. 4 पैसे कमवत गाडी घेतली बंगला बांधला. आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत असेल तर आग लागो तुझ्या बंगल्याला. म्हणून मला एक मनाव वाटतं बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती. सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती. जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. उसकी झोली कभी खाली नाही. चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत नाही तर ते डुलतच येणार आपल्या घरी. लिजिम खेळतच येणार. नाट करते नाही. मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर नशा केली पाहिजे. पण कोणची नशा केली पाहिजे? जाम पर जाम पीने से क्या फायदा. सुबह पीली तो शाम उतर जाएगी. एक बार मेरे हरे नाम का प्याला पीकर तो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये नशा जर करायच्या तर अशी करावी नाहीतर ह्याच्यानं काय होत आहे का? संस्काराची गरज आहे. दारू गांजा मध्ये आता आपल्या धंद्याची सुरुवात करायची कुठून? आपले पल्लू का पैसा म्हणल्यानंतर आजचा मुमे मिट्टी मिल जाती है. देवाने अनमोल असा नरदेह दिलाय. फक्त तुम्हाला चांगलं घडवून जर सुरुवात केली तर वर्षभर आपला धंदा चांगला चालणार. म्हणून आज इथून सुरुवात करायची. आज जर आमचा धंदा चांगला चालला तर वर्षभर धंदा चांगला चालणार. चला आम्ही वारिक करू हजामत बारिक करू हजामत बारिक कपड्याला अजिबात हात लावू नका. झालं का मावशी? जायचं एवढ्याच ठसका लागण्याची शक्यता आहे. हा कपड्याला अजिबात हात लावू नका. विवेक दर्पण आईना दाऊ. विवेक ह्याला आरशात धरा. आरशाला धरा. चला सगळे सरका जरा आता पुढे राहिले सायले एक बार